श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील गुरुपौर्णिमा या विषयावरील मार्गदर्शन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपूजनाची परंपरा दैवी गुरूंच्या परंपरेतून निर्माण झाली आहे. ही परंपरा साक्षात भगवान शंकरांनी निर्माण केली. त्यामुळे या परंपरेला गुरुपूजनाचा अधिकार आला आहे. ईश्वराने सृष्टी निर्माण केल्यावर मग मानवी जीवन निर्माण केले आणि त्या मानवाला योग्य असे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्याने गुरुरूपामध्ये अवतार घ्यायला सुरुवात केली आणि मानवाला व भक्तांना योग्य असे मार्गदर्शन केले. हे कार्य एवढ्यावरच थांबले नाही, तर मानवी अवतारामध्ये भगवंताने स्वतः गुरु केले. जसे श्री राम अवतारात त्यांनी वशिष्ठांना गुरु केले, श्री कृष्ण अवतारात सांदीपनींना गुरु केले, आद्य शंकराचार्यांनी गोविंद भगवतपाद यांना गुरु केले होते. तसे पाहिले तर आज मितीपर्यंत ही परंपरा चालूच आहे. स्वामी नृसिंह सरस्वतींनी आपल्या गुरूंना म्हणजेच परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराजांना अनुग्रहित केले. ही परंपरा प्रत्यक्ष शिवापासून निर्माण झाल्यामुळे या परंपरेला गुरुपूजनाचा अधिकार आलेला आहे. गुरु हे शिवस्वरूप मानावे लागतात. त्यांचा अनुग्रह आपण मस्तकी धारण करावा लागतो. गुरु परंपरा म्हणजे पहिला गेला की त्या जागी दुसरा बसावा असे नसून प्रत्येक मानवी देहामध्ये ईश्वराचे चिंतन करण्याची शक्ती निर्माण व्हावी. ईश्वरी रूपाने हे पुन्हा पुन्हा करावे, यासाठी ही परंपरा आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे गुरूंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस. गुरूंना पूर्णत्व कशामुळे येते, तर गुरु स्वतःच्या गुरूंकडून आलेला उपदेश लोकांपर्यंत पोचवितात. त्या उपदेशाच्या परंपरेतून परमार्थ साधतात आणि या परमार्थातूनच गुरूंना पूर्णत्व येते. या पूर्णत्वाला शरण जाण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. जे दुसऱ्यांना ज्ञान देऊ शकतात, शिकवू शकतात, अशा गुरु परंपरेतील जे पुरुष आहेत त्यांची सेवा करण्याचा हा दिवस. व्यास ऋषींनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतः गुरुपूजनाला सुरुवात केली. गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरुदर्शन, गुरुपूजन आणि उपदेश ग्रहण. गुरुपूजन करताना मनात अत्यंत पावित्र्याची भावना असली पाहिजे. आजचा दिवस हा गुरुदर्शनापेक्षा गुरुभेटीचा दिवस असतो. आपल्याला आपल्या गुरूंचा सहवास जास्तीत जास्त कसा घेता येईल, त्यांचे 2 शब्द ऐकून समाधान कसे मिळवता येईल, हा विचार करणाऱ्या शिष्यांची पापे खरोखरीच नाहीशी होतात. म्हणून गुरुवाक्य हे प्रमाण मानले पाहिजे. चिंतनसुद्धा गुरुवाक्याचेच केले पाहिजे. या दिवसाचे महत्त्व म्हणजे प्रत्येकाने एक नियम करून तो कायम टिकवायचा असतो. गुरुपूजनाच्या वेळी चरणांवर डोके ठेवताना प्रत्येक वर्षी आपला एक दोष कमी करण्याचा निश्चय करायचा. तेव्हा कुठे 12 वर्षानंतर स्वतःतील बदल जाणवेल. गुरुपूजनानंतर किंवा गुरुसेवेनंतर आपल्या जीवनामध्ये आपण सतत आनंदच पाहिला पाहिजे. कारण गुरु ही व्यक्ती नाही, ते तत्व आहे. गुरु जे नेहमी शाश्वत म्हणजे कोणीही खोडून काढणार नाही असे सत्य सांगतात. गुरु हा सर्व मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. एखाद्याच्या मनाला गुरुतत्वाचा स्पर्श एक क्षणभर जरी झाला तरी त्याच्या जन्माचे सार्थक होते. कारण गुरु हे ईश्वराचे सगुण साकार असे रूप आहे. श्री रामकृष्णार्पणमस्तु.